लोकशाही अनुच्छेद 21 आर्टिकल 21 कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असं कायद्यात तरी लिहिलं आहे. पण आज जे झालं ते कायद्यात बसत होतं का? या लढ्यात सामान्य माणसासारख्या लढणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, रक्त येईल एवढं मारलं. यावरून एवढं स्पष्ट होतं की आजकाल आपल्याच भविष्यासाठी आवाज उचलणं गुन्हा झालाय. जे आंदोलन करत होते ते आतंकवादी नव्हते, पण सरकारनं तसं भासवून दिलं. आज जे झालं त्यावरून हे स्पष्ट होतंय की सरकार समोर आपलं मत मांडण्यासाठी या काळात एवढा संघर्ष करावा लागत असेल आणि जर लोकशाहीत विचारांचा असा आवाज दडपला जात असेल तर मग आपण खरंच विकासाकडे जातो की दुर्गतीकडे? नक्की कोणत्या युगात जगत आहोत? कायदा फक्त कागदावर. आज ज्यांच्या अंगावर हे लाठीचे वळ आणि रक्ताची डाग उठल्या आहेत ते देशाच्या अंधकारमय भविष्याची साक्ष देत आहेत. सत्याचा आवाज दडपण्यासाठी जेव्हा लाठ्या आणि पोलिसांचा वापर करावा लागतो तेव्हा स्पष्ट होतं सरकार सामान्य माणसाला नाही तर त्यांच्या तोंडातून येणाऱ्या सत्याला घाबरत आहे.